आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सरकारला प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक क्रिएटरच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन पहा. एक तर तुम्हाला लोकांच्या शिव्या मिळतात, नाहीतर काँग्रेसच्या 70 वर्षाचा हिशोब मागत असतात. अरे थोडं तरी डोकं वापरा. काँग्रेस सरकारने चुका केल्या होत्या म्हणून त्यांना आपण सत्तेच्या बाहेर काढले आणि 12 वर्षापासून आता भाजपचं सरकार आहे. काँग्रेसने केलेल्या चुकांचा हिशोब झाला म्हणून तर ते आता घरी बसले. याचा अर्थ आता असा होत नाही की रस्त्यावर जरी खड्डे दिसले तरी तुम्ही नेहरूंना जाऊन जाब विचारणार आहेत. चला थोडं लॉजिकल बोलतो. मणिपूरमध्ये जे घडत आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे का? मध्य प्रदेशमध्ये जे घडत आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे का? आणि हे जे मुलींवर अत्याचार करणारे कुलदीप सेंगर, प्रज्वल रेवन्ना आणि ब्रजभूषण सारखे नेते काँग्रेसचे आहेत का? जर हे सगळे नेते भाजपचे आहेत तर मग प्रश्न काँग्रेसला का विचारायचा आहे? सोपी गोष्ट आहे ना. जर नेते भाजपचे आहेत तर प्रश्न सुद्धा भाजपलाच विचारले जाणार. ज्यांनी ज्यांनी लोकांची मतं घेतलीत आणि सत्तेमध्ये आले त्यांना लोकांच्या प्रश्नाला सामोरं जावंच लागणार आहे. आणि मला हे समजत नाही, जर प्रश्न सध्याच्या सरकारला विचारले जात आहेत तर तुम्हा लोकांना काय प्रॉब्लेम होतोय? या त्या नेत्याची बाजू घेऊन हा देश चालणार नाही. त्यामुळे जागे व्हा आणि प्रश्न विचारा.